हाय सर्वात इथे सुवर्णदुर्ग तुम्हाला दाखवतो बघितलं असेल तर. आता हे बघा कसं वाटते आड्या आम्हाला सुवर्णदुर्ग फोर्ट पाण्याच्या मधोमध खतरनाक असं वारा आणि खतरनाक हे ते सर्व गाववाल्यांची घरं. आता जायला तर बोट वगैरे नसल्यामुळे जायला मिळत आहे कारण की तिकडे जायचा प्लॅनच नव्हता. पण खतरनाक असं वारा आहे त्यामुळे आवाज येत काही माहित नाही. पण खतरनाक व्ह्यू दाखवतो तुम्हाला खतरनाक व्ह्यू. खतरनाक सर्वात बेस्ट इकडे दापोलीत तर हे नक्की फिरा आणि दापोलीला नक्की विजिट करा. दापोलीला तुम्ही खूप काय काय बघण्यासारखं दापोलीला. हवा अरे एक नंबर हवा दाखवला व्हिडिओ मध्ये. खतरनाक ही छोटीशी बोट बघा छोटीशी बोट मोठी आहे ती ही बघा खतरनाक यार. फोटो काढा मस्त दोन. हाय स्वतः आपण आलोय कड्यावरचं गणपती. दापोलीतच आहे कड्यावरचं गणपती. हे बघा इकडे असं मंदिर आहे. इथे गणपतीच्या पावलांचे ठसे आहेत. खूप छान मंदिर आहे. जाऊन आले मी इथे पण परत एकदा तेव्हा ब्लॉग नाही केला गाड्या मला ब्लॉग करतोय मलाही आवडेल. सो आपण जाऊ मंदिरामध्ये. तिकडे अशी गाड्या लावायला पार्किंग वगैरे सो आहे. काही टेन्शन नाही. गाड्या आणलीत तरी खाण्यापिण्यासाठी सर्व सोय आहे इथे. थोडे सर्व दुकानात खाऊचे पिऊचे प्रसादीचे. आता पण जाऊ मंदिरामध्ये. काय इथे पाय स्वच्छ करून जायला आतमध्ये. एक नंबर आहे. छोटस गार्डन पण आहे बसण्यासाठी. एक नंबरचं मंदिर. सो असं हे खूप छान असं वातावरण इकडे. आता आतमध्ये हे बघा मोबाईल नेऊ शकत नाही. सो आपण इथूनच एवढं दाखवू शकतो तुम्हाला या ब्लॉगमध्ये मी कारण की आतमध्ये अलाउड नाहीत. परत आतमध्ये मोबाईल अलाउड नाही. सो आतून दर्शन करतो नंतर तुम्हाला बाहेरचे व्हिडिओज दाखवतो. बाय. सो मंदिराचे गणपती बाप्पांचे ते दर्शन झाले. शिवलिंगचेही दर्शन झालेत पण गणपती बाप्पांचे इथे मोबाईल अलाउड नव्हता आणि शिवलिंगचे ते अलाउड नव्हतं. शिवलिंगच्या इथे थोडंसं व्हिडिओ करायला भेटली. स्वतः आपण बाप्पांचे पावलांचे ठसे हे बघूयात. इकडून जायला अशी एंट्री आहे. तिकडे आपण जाऊ. खरंच एवढं खूप शांत वातावरण आणि एवढी गावा साईडला पब्लिक म्हणजे गावाला खूप काही आहे खरंच आहे. तर तुम्ही कधी या ब्लॉग जे कोणी नवीन बघेल तर त्यांनी नक्की विजिट करा दापोली. आणि काय तर या ब्लॉगमध्ये ज्या जे तुम्हाला स्थळ दिसेल त्यावरती खरंच एक नंबरचे स्पॉट आहेत. आणि नक्की हे व्हिडिओ आवडले तर लाईक आणि सबस्क्राईब करा चॅनलला. शेअर पण करा मित्रांना तुमच्या आणि मित्रांना घेऊनच या इकडे दापोलीकडे. ते बघा तुम्हाला सुवर्णदुर्ग गड दिसेल आता इथून. दिसलं असेल तर सुवर्णदुर्ग गड आहे. खरंच खूप खूप काही दापोली बघण्यासारखं. दापोलीला तुम्ही जर आलात तर तुम्हाला 1-2-3 दिवस पूर्ण नाही. एवढं जर डेली सारखे फिरत बसेल. आता मी एकाच दिवसामध्ये 3-4 स्पॉट करतोय तरी ते मला अजून खूप काही असं बघण्यासारखं आहे. ते तुम्हाला दाखवू शकत नाही कारण की मुंबईला रिटर्न निघायचं आहे. पण तुम्ही नक्की या व्हिजिट करा आणि खूप सुट्ट्या काढून या आणि दापोली पूर्ण एक्सप्लोअर करा. खूप काही काय बघण्यासारखं आहे. आजचं हे प्लॅन नव्हतं पण शिवमनी प्लॅन केलेला इकडे जायचं. सो मी पण तिकडे आलो प्लॅनमध्ये. शिवमच्या अचानक भयानक माझी प्लॅनमध्ये एंट्री. मग कशी एंट्री अशी आली एंट्री. इथे बाप्पांच्या पावलांचे ठसे आहेत तुम्हाला दाखवतो. हा तसं तुम्ही हे व्ह्यू बघा.
तुम्हाला पाव गणपती बाबांची तसं दिसतोय. दिसला असेल तुम्हाला पावलाचा ठसा. इथे खूप कहाणी आहेत ठसा त्या पावलाच्या ठस्यावरून. खाली रोडला जातोय हा. तर मी नक्की इकडे या आणि इकडे स्टे करा आणि तुम्हाला सर्व कळेल हळूहळू. गड बघ दादा, गड बघ, हे दादा गड बघ. खूप छान वातावरण आहे. हे बघा पाठीमागे बसला खतरनाकचा व्ह्यू आहे. सो नक्की या सर्वांनी यासाठी या आणि या दृश्यांचे आनंद घ्या. सो आपण दर्शन मंदिरात झालं दर्शन आणि पावलांचे झाले दर्शन. आता बीचवर जायचं आहे, समुद्र बीचवरती. हा आधी तू थोडं पेट पूजा करायची आहे. इकडलं की जेव्हा पिवायची इच्छा तर राहत नाही, फक्त फिरा. मस्त वाटतं फिरायला. घरची कामं बोंबला हे पटपट झालं रे. स्पेशल बापूची झुणका भाकर खायला. झुणका भाकर कशी झुणका भाकर शोम? कशी झुणका भाकर? चांगलं मस्त ना, एक नंबर झुणका भाकर गरम गरम. हाय. सो आता आले पाचपंढरीमध्ये राम मंदिर बघायला. हे असं आहे राम मंदिर पाचपंढरीमध्ये, दापोलीमध्येच. खूप सुंदर असं मंदिर आहे. ही मंदिराची एंट्रन्स किती सुंदर आहे बघा. किती छान आहे इथे. बाप्पांचे मंदिर एक नंबरचं समुद्राचं व्ह्यू आहे. मला समुद्राचा व्ह्यू दाखवतो एक नंबर असं. आणि ते दुपारी सकाळी त्याकडे फोर्ट होतं ना, ते आता इथून जवळ झालंय. हे बघा इथून खतरनाक असं आहे. मला मंदिराचं व्ह्यू दाखवतो बाहेर पाठवून. पाय खूप भाजतायत. खतरनाक असं मंदिर आहे. खूप सुंदर मंदिर. एवढं साईडला सुंदर असं समुद्र आहे आणि साईडला राम मंदिर. मी पाठी बघत असाल काय सुंदर दिसतंय. एवढं मोठं समुद्र. एक नंबर व्ह्यू आहे दापोलीमध्ये. हे सुंदर व्ह्यूज तुम्ही मिस नका करू. लवकर या बघायला सर्वांनी. हाय. स्वतः मी हरणे बीचवरती आहे आणि इथे संध्याकाळ दुपारनंतर ना मच्छीचा मेळावा लागतो. मेळावा म्हणजे बोली लावतात. बोली ते दाखवतो तुम्हाला आता. तर नव्याचं मच्छीच आहे. मच्छी वास दे मच्छी देतो. उद्या की तर मोठे मासे मच्छी. हे बघा मला सर्वात मोठं दाखवते. खतरनाक असं. एवढे मोठे मोठे मासे आहेत. जबरदस्त मच्छी.
आता अजून बोली सुरू नाही झाले, सो अजून येते मच्छी. आता याने फक्त लावलंय सेटअप. सो नंतर आता यानंतर अजून मोठे मोठे मासे येणार आणि त्यांची बोली लागणार. ते बघायला खूप मजा येते, पण आता आपल्याला एवढं टाईम नाही, तर आपण निघायचं एकूण लवकर. खतरनाक बोल लागते. 1700, 2000, 5000 डेंजर बोली. खतरनाक बोल आहेत माशांसाठी, डेंजर. सो हाय गाईज, सो आपण आलो कर्दे बीचवरती. कर्दे बीच एवढा क्लीन आणि साफ आहे ना, तर तुम्हाला आता दिसेलच. दापोलीतलं सर्वात क्लीन आणि साफ सुंदर. इथे जास्त पब्लिक येत नाही, येतात पण जास्त आता कोण पब्लिक नाही आहे. खेळण्यासाठी एकदम प्लेग्राऊंड एक खतरनाक आहे. इथं प्लेसाठी पण टाईमपाससाठी पण खूप काही सुविधा आहेत, पण सर्वात क्लीन आणि साफ सुथरं ठेवलेलं आहे. इथे जराही घाण नाही आहे समुद्राच्या आसपास. एवढं साफ आणि क्लीन समुद्र मला मुंबईत तर कुठेच बघायला भेटणार नाही. हे फक्त कोकणला. आणि कोकणामध्ये हा कर्दे बीच सर्वात सुंदर आणि साफ सुथरा. हे बघा, एवढं खतरनाक साफ आहे ना, टाइम कसा निघून जातो ना कळणार नाही. एवढं चांगल्या जागी आम्ही गणपतीत आलो तेव्हा इकडे आलो दोघं जणच, मी आणि माझा मित्र. खतरनाक सीन, मजा गेली पावसात भिजत आणि या बीचवरती. खतरनाक अशी व्यवस्थित. सनसेट आज झाला नाही, सन अजून खूपच दूर आहे. समुद्र दापोलीत ना तुम्ही फिरलात तर, म्हणजे दापोली या साईडला करते हरणे बोट ते लागूनच समुद्र आहेत. आणि इतके खतरनाक डोंगरातून येणारे रस्ते एवढे खतरनाक वाटत ना, खूप सुंदर दिसते. या त्या रोडला समुद्र 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 दिसतील तुम्हाला. एवढे भारी व्ह्यूज आहेत, खतरनाक असे व्ह्यू. वाव. सो चाललं आता परत घरी निघूया. चा दिवस संपला, आता घरी जायचं इथून. मग घरी जाऊन हा शॉर्ट्स जे काय व्हिडिओज घेतल्यात त्या एडिटिंग करून अपलोड करायचं ब्लॉग. सनसेटचा लास्ट व्ह्यू तुम्ही घ्या. चलो आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बघत राहा माझं चॅनल नेक्स्ट ब्लॉग. आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा मित्रांना तुमच्या. आणि नक्की विजिट करा दापोली कोकण. खूपच आवडेल तुम्हाला हे. चलो बाय बाय.